संग्रामच्या झोपण्यावरून प्रॉब्लेम झालेला आहे, कारण घनश्यामचा बेड हा छोटा असल्यामुळे संग्रामला तो पुरत नाहीये। पण आर्या आणि जान्हवी या दोघींनी सुद्धा इथे भांडण काढलेलं आहे, पण जान्हवीने अंडरस्टँडिंग दाखवल्यामुळे डीपी इथे आर्याची तक्रार करण्यासाठी वर्षाताईंकडे आलेला आहे। चला तर बघूयात हे काय बोलतायत। तर हे किचन एरियामध्ये उभे असतात आणि डीपी तेवढ्यात येतो आणि वर्षाताईंना सांगतो की संग्रामचं असं म्हणणं होतं की मुली एका बाजूला जाऊ देत, मुलं एका बाजूला जाऊ देत। तर डीपीने सांगितलं की मी म्हणालो होतो की ताईंनी हा रूल पहिल्या दिवशी बनवला होता, पण तो कुणाला पटलेला नाही। जर त्या मुली दोघी कन्फर्म असतील याबद्दल तर आपल्याला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, मुली एकीकडे झोपायला, मुलं एकीकडे झोपायला, मी माझं सामान शिफ्ट करू शकतो। पण याच्यावरती आर्याने वाद घातला की त्यांनी तिथे का झोपायचं नाही। तर जान्हवी आणि आर्याला तर मी उठवलेलं होतं, मी संग्रामला सांगितलं तुम्ही तो रिकामा बेड आहे त्याच्यावरती झोपू शकता, पण या दोघींशी कन्फर्म करून घ्या आणि मगच तुम्ही तो बेड वापरा, कारण घनश्यामचा जो बेड आहे तो त्याच्या साईज प्रमाणे बनवलेला आहे, त्यामुळे संग्रामची जी बॉडी होती ती त्याच्यावरती कव्हर अप होत नव्हती, त्यामुळे त्याला तिथं झोपता येत नव्हतं। पण घनश्यामचा बेड देण्यासाठी धनंजयने स्वतःचं सामान काढलेलं होतं। ज्यावेळेस संग्राम झोपणार नाही हे समजलं त्यावेळेस त्याने तेच सामान काढून पुन्हा एकदा घनश्यामच्या बेडमध्ये ठेवलेलं होतं, असं इकडे डीपी सांगतोय। तर वर्षाताई सांगते की अरे पण तिचा वाद घालण्याचा मुद्दाच काय होता। डीपी सांगतो की तिचा असा मुद्दा होता संग्रामने तिथं का झोपायचं नाही, त्यांनी तिथं झोपलं पाहिजे। तो सांगतो की तिथे झोपायचा प्रॉब्लेम नाही, माझं फक्त म्हणणं होतं की त्या दोघींना विचारा, त्यांच्याशी कन्फर्म करा आणि मग तुम्ही तिथे झोपा, मी कोणाला इथे विरोध करत नाहीये। त्यावर वर्षाताई सांगतात अरे तिच्या नादाला काय लागायचं, वर्षाताईंचं काय आहे याच्यात, असं ती म्हणत होती। तर वर्षाताई म्हणतात तिच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही, ती फारच लहान असल्यासारखं वागते आजकाल, त्यामुळे जान्हवी देखील इथे या गोष्टींना ॲग्री होते। तर तुम्हाला सुद्धा वाटतं का की आर्याचं डोकं हे भलतच चाललेलं आहे आणि अजूनही तिचा बालिशपणा संपलेला नाहीये, प्रत्येक गोष्टीत ती काहीतरी खुसपट काढून भांडण्याचा प्रयत्न करते। तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।